वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 179व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर। आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना त्या पहिल्या समासातील उभी क्रमांक 34 बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे या ओळीवर आपण चिंतन करत आहोत। या ओळीवर आपण विवरण घेत आहोत। या ठिकाणी विवरण घेत असताना आपण मागच्या भागामध्ये बघितलं बद्धची होती मुमुक्ष। बद्ध अवस्थेत असताना मनुष्य कशा प्रकारची कर्म करतो, मुमुक्ष अवस्थेत असताना मनुष्य कशा प्रकारची कर्म करतो आणि कोणत्या प्रकारची कर्म घडायला लागली म्हणजे तो साधक अवस्थेला प्राप्त होतो, याचं विवरण आपण घेतलं। आणि मग सिद्ध म्हणजे काय, सिद्ध कोणाला म्हणावं याचं विवरण आपण भाग क्रमांक 178 मध्ये घेतलं। त्याचं पुढचं चरण मूर्ख होती अतिदक्ष या चरणावर आपण चिंतन करणार आहोत। या चरणावर आपण विवरण घेणार आहोत। मूर्ख कोणाला म्हणावं याची ओळख समर्थांनी या दासबोधामध्ये दिलेली आहे। दुसऱ्या दशकातील पहिला समासच मूर्खांचा मांडलेला आहे। दुसऱ्या दशकाचं नावच आहे मूर्ख लक्षण नाव। या दासबोधातील दुसऱ्या दशकाचं नाव आहे मूर्ख लक्षण नाम। आणि त्या मूर्खाची लक्षणं समर्थाने त्या दुसऱ्या दशकातील पहिल्या समासातच मांडलेली आहेत। मूर्ख कोणाला म्हणावं, एखाद्या माणसाकडे कोणती लक्षणं असल्यानंतर तो मूर्ख ठरला जाईल किंवा तो मूर्ख असेल, ते निरूपण, ते चिंतन, ते विवरण समर्थाने या दासबोधामध्ये मांडलेलं आहे। ज्याला काहीच कळत नाही, ज्याला कधी श्रवण झालेलं नाही, काय करावं, कसं राहावं, कसं जगावं हे ज्ञान ज्याला नाही, जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानुली अंतरी तो एक मूर्ख। त्या मूर्खाची लक्षणं सांगत असताना त्या ठिकाणी त्या दासबोधातील दुसऱ्या दशकातील पहिल्या समासामध्ये त्या मूर्खाची लक्षणं सांगत असताना समर्थांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे। सगळ्यात मोठं मूर्खाचं लक्षण म्हटल्यानंतर जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानुली अंतरी तो एक मूर्ख। अर्थातच जर पाहायला गेलं तर माणसाचा जन्म हा कशा पद्धतीने झालेला आहे, कोणत्या काळात झालेला आहे, कोणत्या वेळेला झालेला आहे, त्यावेळेला कोणता पक्ष होता, त्यावेळेला कोणतं आयन होतं, त्यावेळेला कोणती तिथी होती, काय काळवेळ होतं, नक्षत्र कोणतं होतं, त्यावेळेला योग कसा होता, ह्या सगळ्या गोष्टींना जेवढं महत्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व
तो कोणत्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, त्या ठिकाणी संस्कार कसे आहेत, त्याचं कुळ कसं आहे, त्या ठिकाणी आजूबाजूचा असलेला परिसर कसा आहे, त्याला घडणारा संघ कसा आहे, त्याला लागणारा संघ कसा आहे, तो ज्या घरात जन्माला आलेला आहे त्या घरातील परिस्थिती कशी आहे, स्थिती कशी आहे, कर्माची, विचारांची, गुणांची, ते घर परमार्थिक आहे का नास्तिक विचाराचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतंय. अर्थातच भगवंत प्रत्येक माणसाला जन्माला घालताना मूर्ख म्हणून जन्माला घालत नाही, किंवा ती लक्षणं उपजताच त्याच्याकडे नसतात. जसं माती ओली असताना तिला जसा आपण आकार देऊ त्या पद्धतीने ती मूर्ती घडत असते, ती वस्तू घडत असते, ते मडकं घडत असते. जे काही आपल्याला बनवायचं आहे, एखादी कलाकृती म्हणावं, एखादी मूर्ती म्हणावं, एखादं मडकं म्हणावं, एखादी वस्तू म्हणावी, ती माती ओली असतानाच आपण तिला त्या पद्धतीचा आकार देऊ शकतो. आणि ओली असतानाच जो आकार दिला जातो तोच आकार त्या ठिकाणी निर्माण होत असतो, स्थिर होत असतो. या ठिकाणी ही जी लक्षणं दाखवलेली आहेत, या ज्या लक्षणांची ओळख करून दिलेली आहे, समर्थ या चरणामध्ये, या ओळीमध्ये सांगतात की मूर्ख होती अतिदक्ष. प्रथम मूर्ख कोणाला म्हणावं ही जाणीव, हा विचार आपण केला पाहिजे, ही विवरण आपण घेतलं पाहिजे. त्याची लक्षणं काय? एखादा अशिक्षित आहे, परिस्थितीप्रमाणे त्याला शिकायला जमलं नाही, त्याला मूर्ख म्हणता कामा नाही. जरी तो शिकला नसेल, जरी त्याच्याकडे पुस्तकी ज्ञान नसेल, काही वेळेला तरी कर्माचं ज्ञान असतंय, विचारांचं ज्ञान असतंय, गुणसंपन्न असतो, त्याला मूर्ख काय म्हणू शकतो आपण. पण एखादा उच्च शिक्षित आहे, चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी आहे, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करतोय, आणि पुढची अवस्था अशी आहे, जन्मला जयाचे उदरी तयासी जो ओरे विरोध करी, सखी मानुलियांतरी तो एक पडत मूर्ख. तो एक मूर्ख, त्या मूर्खाचं लक्षण मांडलेलं आहे. कसं राहावं, कसं जगावं, आपला संसार प्रपंच कसा करावा, आपण परमार्थ कसं करावा, आपल्या ठिकाणी आपल्या आईवडिलांचं स्थान किती उच्च स्थानी आहे, कशा प्रकारे आहे, ते ज्याला कळलं नाही तो सुशिक्षित असूनही ह्या प्रकारच्या लक्षणामध्ये मोडतोय. मग ही लक्षणं येतात कधी? माती ओली असतानाच त्या ठिकाणी तो आकार द्यायचा असतो, त्या ठिकाणी ते गुण, ते विचार, ते शिकवण द्यायची असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज लहान असतानाच राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ त्यांना आपल्या मांडीवर घेऊन रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवायच्या, शूरवीरांच्या कथा ऐकवायच्या. का तर माती ओली असतानाच तिला आकार देऊ शकतो आपण. आणि त्यावेळेला जे विचार आपल्याकडे असतात, त्यावेळेला जे गुण आपल्याकडे असतात, त्यावेळेला जी कर्म आपल्याकडे निर्माण होतात, त्याच प्रकारची कर्म, त्याच प्रकारचे विचार आणि त्याच प्रकारचे गुण तारुण्यामध्ये अनुभवायला येतात, तारुण्यामध्ये प्रत्यक्षात येतात. ज्या वेळेला एका कुख्यात चोराने अगदी मोठी चोरी केली, चोर होता तो मोठा, लुटमाऱ्या करायचा, लुबाडायचा लोकांना, पाकिटमार होता तो.
आणि मग माणसाला कितीही जरी वाटत असेल की मी चोरी करतोय, कोणाला कळत नाही, पण 100 होईपर्यंत फार फार एकदा तेवढे अपराध पूर्ण झाले की मग तो पकडला जातो. आणि त्याचप्रमाणे एका मोठ्या चोरीमध्ये त्याला पकडलं. पकडल्यानंतर अनेक गुन्हे त्याच्याकडून कबूल करून घेतले आणि तो कबूल सुद्धा आला. त्या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार करून आणि त्याला फाशीची शिक्षा ठोठावली गेली, सांगितली गेली. पण ज्या वेळेला ती फाशी द्यायची त्यावेळेला त्याला एक शेवटची इच्छा विचारली. त्यावेळेला त्याने सांगितलं की माझ्या वडिलांच्या कानामध्ये मला काही सांगायचंय. आणि मग ठरलेल्या वेळेप्रमाणे त्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांना बोलवण्यात आलं. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला सांगण्यात आलं की जा, सांग तुझ्या वडिलांच्या कानामध्ये तुला काय सांगायचंय ते. आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेला तो वडिलांच्या कानाजवळ गेला सांगण्यासाठी, त्यावेळेला त्या वडिलांच्या कानाला करकरून चावला. तेव्हा ते वडील म्हणाले, अरे असं का केलं तू? त्यावेळेला तो म्हणाला की ज्या वेळेला मी लहान असताना शेजाऱ्यांच्या मुलाच्या वही, पेन, पेन्सिल चोरायचो, त्याच्या दप्तरातून पैसे चोरायचो आणि हे तुम्हाला सांगायचो. त्याच वेळेला जर माझे कान उपटले असते, तुम्ही चांगले कान पकडले असते त्यावेळेला, तर आज हे संस्कार माझ्यावर झाले नसते. आज ही एवढी मोठी चोरी माझ्याकडून झाली नसती, घडली नसती. आणि आज मला या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली नसती. पण ज्या वेळेला मी शेजाऱ्यांच्या मुलांचे पेन चोरायचो, पेन्सिल चोरायचो, पुस्तकं चोरायचो, वह्या चोरायचो, त्यांच्या पुस्तकातले दप्तरातले पैसे चोरायचो, त्यावेळेला तुम्हालाही अभिमान वाटायचा का? तर माझ्या मुलाला वह्या विकत आणाव्या लागत नाहीत, पेन विकत आणावे लागत नाहीत, पेन्सिल विकत आणाव्या लागत नाहीत. त्याचाच दुष्परिणाम म्हणजे आज मी एक मोठा कुख्यात चोर झालो आणि आज मला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. अर्थातच लहानपणी ज्या प्रकारे संस्कार होतात, त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने संग प्राप्त होतो, जशा पद्धतीने संग प्राप्त होईल तशा पद्धतीने ती कर्म घडली जातात. अर्थातच चंदनाच्या जोडीला जरी एखादं लाकूड वेगळ्या प्रकारचं असेल, संगत चंदनाचे असल्यामुळे, बाजूला चंदन असल्यामुळे काही अंशी त्याला सुद्धा सुगंध निर्माण होत असतो. म्हणून मना चंदनाचे परित्वा झिजावे. उभ्या आयुष्यामध्ये आपण कर्मामध्ये, विचारामध्ये, आपल्या गुणांमध्ये अशा प्रकारे झिजावं की सर्वत्र आपल्या कर्माचा सुगंध पसरला पाहिजे, दरवळला पाहिजे. सर्वत्र आपल्या गुणांचा सुगंध दरवळला पाहिजे, आपल्या कर्माचा सुगंध दरवळला पाहिजे. अर्थातच काही वेळेला काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की आई वडील चांगल्या प्रकारचे संस्कार करतात, आई वडील चांगल्या प्रकारे त्याला शिकवण देतात, आई वडील बिचारे काबाड कष्ट करून त्याच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार होतील, चांगल्या प्रकारे त्याला शिक्षण प्राप्त होईल, तो उच्च शिक्षित होऊन चांगल्या प्रकारे नाव मोठं करील, अशा प्रकारे प्रयत्न करत असतात. पण काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की तारुण्यामध्ये एखाद्याला एखादं व्यसन जडलं जातंय, तारुण्यामध्ये एखाद्याला एखादा संघ असा वाईट मिळतोय
त्यावेळेला तो चोऱ्या लवाड्या करायला लागतोय, त्यावेळेला त्याच्याकडे ते वाईट विचार आले जातात, त्यावेळेला त्याच्याकडून ती वाईट कर्म घडली जातात. आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या मूर्ख लक्षणांची ओळख करून दिलेली आहे. जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानुली यांतरी तो एक मूर्ख. या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली, ज्या भगवंतांनी निर्माण केलेली आहे, निर्मिती केलेली आहे, ज्या भगवंताच्या कृपेने आपण सगळे काही कार्य करतोय, आज मनुष्य एवढा लबाड झालेला की त्या भगवंताच्या कार्यालाच विरोध करतोय, त्या देवाच्या कार्यालाच विरोध करतोय, त्या परब्रह्माच्या परमार्थाला, त्या परब्रह्माच्या भक्तीला विरोध करतोय. आणि नुसता विरोध करत नाही तर माये अधीन होऊन सर्वत्र मायेच्या अधीन होऊन आणि वेगळ्या प्रकारची कर्म करत असतो. सगळ्या ठिकाणी त्याला माया दिसत असते आणि ती मायाच त्याला सत्य वाटत असते, ती मायाच त्याला सर्वश्रेष्ठ वाटत असते. ज्या ठिकाणी माया सत्य वाटायला लागली, मायाच शाश्वत वाटायला लागली, त्या ठिकाणी परब्रह्माचा विचार उरत नाही. म्हणून ज्या ठिकाणी मुळीच जाणीव नाही, ज्याला श्रवण नाही, ज्याला परमार्थ नाही, ज्याला भक्ती नाही, ज्याला संत चरण नाहीत, कधी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला नाही, वेगळ्या प्रकारचा संघ निर्माण झाला, वेगळ्या प्रकारची कर्म निर्माण झाली, नको त्या प्रकारे व्यसनाधीन झाला, अविवेकाने वर्तणूक करायला लागला, त्याला मूर्ख म्हणतात. परपिढेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख. या मूर्खाची लक्षणं सांगत असताना त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, शेजाऱ्याला दुःख झालं की त्याला सुख होत असते. एखाद्या प्राण्याला, पक्षाला दुःख झालं त्याला काय आनंद वाटतो काय माहिती. सहज रस्त्यात जात असताना नुसतं कुत्र समोर असलं, काही करत नाही होते, त्याच्याकडे डुंकून पण बघत नाही, ते कुत्र भुंकायचं लांब गेलं पण पाहत पण नाही, पण याला काय मजा वाटते काय माहिती. हा हळूच कुठून तरी एखादी दगड घेतोय, नेम धरून मारतोय आणि ते एवढत गेलं, ते बोबत गेलं, ते अगदी ओरडत गेलं, याला एक वेगळा आनंद वाटतो, याला याचा नेम असल्याचा आनंद वाटतो. त्याला दुःख झालं, ते ओरडत गेलं, त्याच्या ओरडण्यात याला आनंद वेगळा वाटतो. पण त्यावेळेला तो विचार करत नाही की ती दगड त्याच्या कुठे लागली असेल, त्या दगडीने त्याला काय वेदना झाल्या असतील. तो एवढा लांब पर्यंत जाईपर्यंत जर ओरडत गेलेला आहे तर ती दगड त्याच्या कुठे लागली असेल, काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्याचीच पत्नी त्याच्या दारात पडलेल्या त्या कुत्र्याला भाकर टाकत असते, भाकरी भरवत असते, भाकर त्या ठिकाणी टाकत असते, ती त्या वेळेला तो निरखून पाहत असतो, हेच ते कुत्र कालचं ज्याला मी दगड मारली. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष जातंय त्याच्या त्या कुत्र्याच्या डोळ्याकडे. त्याच्या डोळ्याला वेदना झालेली असते, त्या दगडामुळे त्याचा डोळा गेलेला असतोय, तो डोळा फुटलेला असतोय, त्या ठिकाणी जखम निर्माण झालेली असते. आणि मग याने बघितल्यानंतर हा विचार करत असतो की अरे मी सहज दगड मारली, मला आनंद वाटला, ते एवढत गेलं, ते ओरडत गेलं, पण त्या दगडाने त्या कुत्र्याचा डोळा गेला. आणि मग ज्या वेळेला कळलं त्यावेळेला हा पश्चाताप करायला लागला.
त्यावेळेला याच्या मनाला दुःख झालं. त्यावेळेला याला कळलं की मी काय केलं, पाप केलं की पुण्य केलं. पण एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर तिचा विचार करण्यात काहीही तथ्य नसतो, काहीही नसते त्याच्यामध्ये. परपिडेचे मानी सुख. दुसऱ्याला पिडा झाली की त्याला काय आनंद वाटतो काय माहिती. शेजाऱ्याने टू व्हीलर घेतली, दुचाकी घेतली, चांगल्या प्रकारची, चांगल्या किमतीची. त्या दिवसापासून हा याच्या कानावर कधी पडतंय ह्याचीच वाट पाहत असतो तो, की तो पडला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, असं कधी ऐकायला पडतंय ह्याचीच तो वाट पाहत असतो. चर्चा पण तीच असते, त्या गाडीला स्पीड असं आहे, त्या गाडीचं असं आहे, तसं आहे, एवढा स्पीड आहे, कंट्रोल होत नाही, एवढी महागडी गाडी घेतली, त्याच्याकडे आर्थिक बळ होतं, त्याला ती मजा करायची होती, त्याला आवडत होती, त्याच्या आवडीप्रमाणे त्याने पैसे खर्च करून त्याच्यासाठी आणलेली आहे. आला पेढा घेऊन तर आपण पेढा खावं, पण पेढा घेता घेता हा बोलतोय जरा सांभाळून हा, त्या गाडीवर लवकर ऍक्सिडेंट होतो. आणि तुला माहितीये मागे तो वारला ना, गेला ना एक अपघातामध्ये. त्या ठिकाणी त्या प्रकारची तो आठवण करून देत असतो. आता आलाय पेढा घेऊन, पेढा घे, खा आणि शुभेच्छा दे त्याला, अभिनंदन कर त्याचं. पण नाही, त्या दिवसापासून तो वाट पाहत असतो की माझ्या कानावर कधी पडतंय. तो पडला, त्याचा ऍक्सिडेंट झालं. परपिडेचे मानी सुख आणि परसंतोषाचे मानी दुःख. एखाद्याला सुख झालं की त्याला दुःख होत असते, म्हणून बरेचशा लोकांच्या पोटामध्ये दुखत असते. ही पोटदुखी वेगळी असते, ही फक्त संत काढत असतात आणि संतांनाच समजत असते. काहीतरी आजाराने पोट दुखतंय ते वेगळं आहे, त्याला बरं करण्यासाठी डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, औषध आहेत, दवाखाने आहेत. पण दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून पोट दुखतंय. आता ही पोटदुखी थांबेल कुठे? संतांकडेच, बाकी कुठे नाही. आता ही लक्षणं ज्याच्याकडे आहेत त्याला मूर्ख म्हणतात. मूर्ख होती अतिदक्ष. कोणाला मूर्ख म्हणतात? परपिडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, या नाव मूर्ख. त्याला एवढं पण माहिती नाहीये की ती वस्तू गेली, ती नाशिवंत आहे, ती जाणार आहे, जाणारच होती. आणि याची जाणीव या दासबोधामध्ये समर्थांनी करून दिलेली आहे. तुझे तुझ नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. इतर वस्तू झाल्या, संसार झाला, संसारात प्राप्त झालेल्या जे काय असेल ते, मायेचं जाळ उभं करत असताना जे निर्माण झालेलं नातं आहे, त्या नात्यात मिळालेली सगळी धनगोत, सगळे आप्त इष्ट, हे सगळं नंतर आहे. जसं मिळालंय तसं जाणार आहे, जसं आलंय तसं जाणार आहे. जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पण गेल्या वस्तूचा मानी शोक, या नाव मूर्ख. मग ते सत्य आहे की असत्य आहे, सत्य होतं की असत्य होतं, ते कधीतरी जाणारच होतं, हा विचार त्याच्याकडे नाही आहे. त्या ठिकाणी समर्थांनी दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी संतांनी दाखवलेलं आहे की तुझं तुझं नव्हे हे शरीर, हे शरीर सुद्धा आपण आपलं म्हणतोय ते सुद्धा आपलं नाही आहे. जर आपलं म्हणावं तर आपल्याला वाटेल तेव्हा डोळे गेले पाहिजेत, जेव्हा वाटेल तेव्हा दृष्टी गेली पाहिजे, वाटेल तेव्हा दृष्टी आली पाहिजे. जोपर्यंत हिंमत आहे, जोपर्यंत खायचंय तोपर्यंत दात राहिले पाहिजेत. पण काही वेळेला खायची वेळ येते ना, दात जातात.
आयुष्यभर काबाड कष्ट करतोय, खूप द्रव्य साचवतोय, खूप द्रव्य गोळा करतोय, साठवतोय. आता बसून खायची वेळ आली आणि मग नाना प्रकारच्या व्याधी चालू होतात, नाना प्रकारचे आजार चालू होतात. मग लोक म्हणतात आता बसून खायची वेळ आली ना, त्या माणसाच्या मागे असं लागलं. शरीर आपलं आहे ना, आपण म्हणतोय आपलं आहे, मग आपलं आहे तर आपल्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे राहिलं पाहिजे ते, पण नाही राहत. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, म्हणून त्या ठिकाणी संतांनी ओळख करून दिलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. मूर्ख लक्षणांमध्ये त्या मूर्खाची लक्षणं दाखवत असताना अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. काय चांगलं होतंय, वाईट होतंय, काय होतंय, काय त्याला काही कळतच नाही. अकारण हास्य करी, कोणी दिसलं तरी हसतंय, काही हसण्यासारखं असलं तरी हसतंय आणि हसण्यासारखं नसलं तरी हसतंय. समोरच्या माणसाला उलट वेगळं वाटतंय, हा माणूस का हसतोय, काय दिसतंय याला, मला हसतोय की काय, कोणाला हसतोय, नेमकं कशासाठी हसतोय. तो समोरचा माणूस त्या गोष्टीवर विचार करत असतो. आणि आपल्याला माहिती, असा अकारण असणाऱ्या माणसाला काय म्हणतात, वेडा येतो. इथे संतांनी त्याला नाव दिलंय मूर्ख. त्याला विवेक सांगायला गेला ना, त्याला चांगल्या गोष्टी सांगायला गेल्या ना, विवेक सांगता न धरी, पटत नाही त्याला, तो त्याच्या विरुद्ध. जो बहुतांचा वैरी तो मूर्ख. म्हणजे संतांना पण तो विरोध करतो, संतांच्या कार्याला पण तो विरोध करतो. घरी असोणी सुंदरी, जो सदाचा परद्वारी, बहुतांचे उच्चिष्ट सेवी तो एक मूर्ख. त्या मूर्ख लक्षणांमध्ये अनेक प्रकार दाखवलेत, अनेक प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत. पुत्र कलत्र आणि दारा, जो सदाचा परद्वारी. अर्थातच जर पाहायला गेला तर त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली, ओळख करून दिली की पुत्र कलत्र आणि दारा, इतुकांचा माणी थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. अशा प्रकारे जो देवाला मानत नाही, ज्याला पुत्र कलत्र दारा हेच सगळं काही वाटतंय, हेच सर्वस्व वाटतंय आणि त्याच्यातच तो रममानच झालेला आहे, त्याला मूर्ख म्हणतात. आता याने जर श्रवण केलं नाही, याला जर सत्संग मिळाला नाही, त्या ठिकाणी जर जाणीव निर्माण झाली नाही, तर तो जसा आहे तसाच राहतो आणि त्याच पद्धतीने त्याचं काय होतंय, अंत होतो. पण परमार्थ मिळाला, सत्संग मिळाला, श्रवण मिळालं, जाणीव निर्माण झाली आणि जाणीव निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी परिवर्तन घडलं. मग परिवर्तन घडल्यानंतर त्याच्याकडे कोणती लक्षणं निर्माण होतात, उत्तम लक्षणं. परिवर्तन घडलं तर उत्तम लक्षणं निर्माण होतात. आणि श्रवण करून, सत्संगाला येऊन, परमार्थात फक्त बसून परिवर्तन घडलं नाही, कळतंय त्याला काय करावं आणि काही नाही करावं, हे कळतंय त्याला, आता कळायला लागलंय त्याला, श्रवणातून त्याला कळायला लागलंय काय करावं काय नाही करावं. पण जे करू नये तेच करतोय, जे पाप घडतंय, ज्याच्याने पाप घडतंय तीच कर्म करतोय, त्याला पडत मूर्ख म्हणतात. मूर्खाला श्रवण झालं, परिवर्तन घडलं, तो उत्तम झाला, परिवर्तन घडलं तो उत्तम झाला, तो उत्तम लक्षणांमध्ये आला, त्या ठिकाणी उत्तम लक्षणं निर्माण झाली. पण त्या मूर्खाच्या ठिकाणी श्रवण होऊन जर परिवर्तन घडलं नाही, पुण्यकर्मांकडे वळायचं, पुण्य मार्ग अंगीकारायचा, तर तो पाप मार्गच अंगीकारतोय, अनितीनेच वागतोय, अधर्म आचरणच करतोय, मग त्याला पडत मूर्ख म्हणतात. आणि त्या प्रकारचं विवरण आपल्याला घ्यायचंय भाग क्रमांक 180 मध्ये. तत्पूर्वी
झालेली सेवा समर्थांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आजच्या या सेवेला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.